हे पहा आपल्या उत्तप्पासाठी साहित्य. मला ऑनियन उत्तप्पा बनवायचा आहे ना. हा एक कांदा मी घेतलेला आहे, लाल मिरची पावडर आहे, जिरा पावडर आहे आणि हे मीठ आहे. आणि जर मी आणखीन एक उत्तप्पा बनवणार आहे त्याच्यामध्ये मी शिमला मिरची आणि टोमॅटो हे घालणार आहे आणि ही थोडीशी वरून कोथिंबीर. हे साहित्य आपलं आहे उत्तप्प्यासाठी. हे बघा उत्तप्प्याचं पीठ हे काढून घेतलं आहे मोठ्या टोपातून. याच्यात मीठ टाकलेलं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण स्वादानुसार मीठ टाकूया. अगदी अर्धा टीस्पून आहे हे मीठ. सारखं चांगलं ढवळून घेऊया. चला उत्तप्पे बनवायला आपलं पीठ रेडी झालेलं आहे. तर आता सुरुवात करूया. गॅसकडे जाऊया. चला आपला इथे तवा गरम झालेला आहे. तर आपण आता सुरुवात साध्या उत्तप्पेपासून करायची आहे. टाकून थोडासा पसरून घ्यायचा. किती तुम्हाला साईज पाहिजे लहान मोठी तशी तुम्ही करू शकता. गॅस मी थोडासा आता मीडियम करते. तवा एकदा तापून झाला की याच्यात डोसा टाकताना गॅस एकदम स्लो करायचा आणि मग त्याच्यावर बॅटर टाकायचं. पहा आता हे मस्त वरती कसे छान बुडबुडे आलेले आहेत. अगदी कडेकडेने असं बघायचं सोडवून. मी ह्याच्यात पाणी घातलेलं नाही आता, त्याच्यामुळे हे छान फ्लफी होतं. पाणी घालायचं ना, जर तुम्हाला घालायचं असेल पातळ बनवायचे असतील पेपर डोशासारखे तर लास्टला पाणी घालायचं. हे बघा छान पलटी झाला. सुरुवातीला आपण वाटताना जेवढं पाणी घालतं तेवढंच पाणी ठेवायचं. शक्य झाल्यास नंतर लास्टला तुम्हाला बनवायचं असेल पाणी घालून तर बनवायचं. नाहीतर हे पाणी न घालता बनवले की मस्त फ्लफी होतात, एकदम कापसासारखे मऊ होतात. हे बघा तुम्ही करून एकदा. ही आपली मालवणी पद्धत आहे, घरोघरी याच प्रकारे बनवले जातात. तर आता मी गॅस थोडा स्लो करते कारण आपल्याला ह्याच्यावर बटर घालायचं आहे. तर आता मी जो मी हा बटर बनवलेला व्हाईटवाला मगाशी तोच मी ह्याच्यावर घालून घेते. सर्व डोश्याला आपल्याला हा व्हाईट बटर वापरायचा आहे आज. बघा कसा दिसतो कलर. उत्तप्पा डोसा जे काय म्हणाल ते. तर ह्याला आता मी काढून घेते. दुसरा एक साधा बनवून घेते मी. ह्याच्याकरता मी हे 2 पळी चमचे घातलेलं आहे पीठ. उत्तप्पा थोडासा जाडच असतो. आता ह्याच्यावरती आपण हा कांदा घालून घेऊया. जे थोडासा मी मीठ टाकून बनवलं होतं. थोडंसं म्हणजे किंचित मीठ. त्याच्यामुळे काय होतं कांदा असा नरम होतो. हा ऑनियन उत्तप्पा खूप छान लागतो. मी असे वेगवेगळ्या प्रकारचे उत्तप्पे बनवते नेहमी. अगदी चहाबरोबर देखील खाऊ शकता. तर हे बघा आपला कांदा घालून झालेला आहे. आता ह्याच्यावरती हा थोडासा मी असं दाबून घेते. पलटी केल्यानंतर ह्याला हे कांदा छान बसून राहील. तर आता ह्याच्यावरती मी ही जिरा पावडर थोडीशी घालते. आणि थोडीशी आपली लाल मिरची पावडर. आणि थोडीशी मध्ये मध्ये कोथिंबीर.
आता ह्याला बघूया, पलटी करायची वेळ आली याची. ह्याला कोथिंबीर पण थोडीशी दाबून घेऊया. बघा इकडून कलर बघा ह्याचा माझा छान आलेला आहे ना कलर. आता बघूया आपण उलटी करून. हा बघा कांदा याला छान बसलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण हा आपला व्हाईट बटर टाकूया छान. भरपूर सारा. कसा मेल्ट होते तुम्हाला जवळून मी दाखवते. तर हा पण उत्तप्पा आपण आता काढून घेऊया. हा बघा छान झालं की नाही. आता आपण दुसरं एक बनवून घेऊया. त्याच्याकरता पण मी आता असा तवा पुसून घेते. मी जास्त पण तव्याला तेल राहू द्यायचं नाही, नाहीतर काय होतं डोसा आपण फिरवायला गेलो ना की तो त्याला चिटकतो आणि वर येतो चमच्याला लागून. टिश्यू पेपर असेल तर तुम्ही वापर करा टिश्यूचा तेल पुसायला. तेल लावायचं आणि पुसायचं. तर ह्याच्यावर बघा आता आपण काय काय टोमॅटो असं आपण पिझ्झा बनवतो ना त्या प्रकारे थोडीशी शिमला मिरची पण लावून घेऊया जरा कलरफुल. असा कांदा टाकायचा जरा. थोडेसे दाबून घेऊया सुकायच्या. आता ह्याच्यावर थोडीशी आपण जिरा पावडर टाकूया. घरगुती पिझ्झा आपला. थोडीशी लाल मिरची पावडर, ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. अगदी थोडी थोडी स्प्रिंकल करायची. जरा कोथिंबीर. खालून सुटलं काय बघूया. आता एकदा पलटी करायचं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पलटी केलं त्याच्यावर आपण चीज घालायची. चांगलं शेकून होऊ द्या. पलटी करून घेऊया. त्याच्यावर थोडंसं बटर टाकून घेऊया. आपण सर्व डोशांसाठी व्हाईट बटर वापरलेलं आहे. तर थोडंसं झाकण ठेवूया. चीज मेल्ट व्हायला पाहिजे ना म्हणून. पहा आपला पिझ्झा डोसा पण काढून घेऊया. छान झालाय बघा.
आता मुलांना खायला देऊया. मी आता बघा जरा पिझ्झासारखा कट करून घेते. आता वाटेल की नाही मुलांना पिझ्झा आहे म्हणून. बघा छान चीज मेल्ट झालेलं आहे. तर त्यांना आता देऊया. तर बघा सर्वांनी आपला पिझ्झा, डोसा आणि अनियन उत्तप्पा झालेला आहे. तर मुलं आता टेस्ट करून बघतायत. प्रांजलो खाऊन बघा. मस्त आहे. मस्त आहे. वाव, थँक्यू. तर मंडळी तुम्हाला कशी रेसिपी वाटली? आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू. हॅलो, आता अनियन उत्तप्पा खाऊन बघा. मस्त आहे. बाबा खाऊन बघा हो. चटणीमध्ये बुडवून खा. वा, चला संपला पटापटा.